जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। 30 एप्रिल रोजी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली। 2011 मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली होती, परंतु यातून मिळालेली माहिती उघड करण्यात आली नव्हती। पुढे 2015 मध्येही जातनिहाय जनगणना करण्यात आली। या जनगणनेची माहिती सुद्धा उघड करण्यात आली नाही। काँग्रेस सोबतच इतर विरोधी पक्षांनी अनेकदा जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती, त्यामुळे सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो आहे। परंतु यानंतर अनेक प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत। नेमकी जातनिहाय जनगणना का केली जाते? ही गणना एवढी का महत्त्वाची आहे? भारतात पहिली जातनिहाय जनगणना कधी करण्यात आली होती? जातनिहाय जनगणनेचे फायदे व तोटे काय आहेत? एकूणच काय तर आज आपण जातनिहाय जनगणनेचा इतिहास व एकूण संघर्ष जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल सुक्रे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। भारतात 1871 साली जनगणनेला सुरुवात झाली, ज्यामध्ये जातींची माहिती नोंदवली गेली। त्यानंतर 1881 पासून ते 1931 पर्यंत प्रत्येक दशकात ब्रिटिशांनी जातीची आकडेवारी गोळा केली। 1931 च्या जनगणनेत 4147 जाती नोंदवल्या गेल्या होत्या। ब्रिटिशांनी ही माहिती सामाजिक वर्गीकरणासाठी वापरली होती। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1951 मध्ये पहिले जनगणना झाली। त्यानुसार केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असे वर्गीकरण करण्यात आले। पुढे भारत सरकारने जातनिहाय जनगणना थांबवली। 1980 च्या दशकामध्ये राजकीय पक्षांचा उदय झाला। या पक्षांचे राजकारण भाषा आणि जातीय केंद्रित होते, त्यामुळे मागास जातीच्या शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाची मागणी वाढू लागली। या मागण्या झाल्यानंतर भारत सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या जातींना आरक्षण देण्यासाठी 1979 मध्ये मंडल आयोगाची स्थापना केली। मंडल आयोगाने 1931 च्या जनगणनेच्या आधारे अंदाज लावला की भारतातील ओबीसी ची लोकसंख्या सुमारे 52% आहे आणि त्यांना 27% आरक्षण देण्याची शिफारस केली। ही शिफारस 1990 मध्ये लागू केली, पण यामुळे देशभरामध्ये मोठा वाद निर्माण झाला। 2011 मध्ये मनमोहन सिंह यांच्या सरकारने सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना केली। ही स्वातंत्र्यानंतरच्या काळातील पहिलीच जनगणना होती, ज्यामध्ये सर्व जातींची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न झाला, पण या सर्वेक्षणात अनेक त्रुटी आढळल्या। उदाहरणार्थ, यामध्ये 46 लाखांहून अधिक जाती आणि उपजाती नोंद करण्यात आल्या होत्या, जे की विश्वास बसण्यासारखं नाहीये। अशा कारणामुळे ही आकडेवारी सुद्धा जाहीर करण्यात आली नाही। 2015 मध्ये काही राज्यांनी स्वतःच्या पातळीवर जातनिहाय माहिती संकलन केले, पण केंद्र सरकारने ही माहिती अधिकृतपणे स्वीकारली नाही। 2021 मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं, पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली। अनेक तज्ञांनी 2024 ची लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक यानंतर जनगणना होईल असे भाकीत केले होते। विरोधी पक्षानेही निवडणुकीच्या काळात हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता। शेवटी काल 30 एप्रिल 2025 रोजी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे, जो की अनेक वर्षाच्या मागणीनंतर आणि राजकीय दबावानंतर झाला आहे। हा झाला भारतीय जनगणनेचा इतिहास। आता जाणून घेऊयात जातनिहाय जनगणनेची गरज का आहे। जातनिहाय जनगणना ही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असमानता समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी केली जाते। भारतात जाती याच सामाजिक संरचनेचा पाया आहेत। जातीच्या आधारावरच अनेक सामाजिक प्रथा, आर्थिक संधी, राजकीय निर्णय घेतले जातात। पण 1931 नंतर सर्व जातींची स्पष्ट आकडेवारी उपलब्ध नाही, ज्यामुळे अनेक योजना अपुऱ्या आणि चुकीच्या दिशेने राबवल्या गेल्याचे बोलले जाते। जातनिहाय जनगणनेमुळे जातींची सामाजिक, आर्थिक स्थिती समजून घेऊन मागासलेल्या समुदायांसाठी विशेष योजना राबवता येतात। संविधानात SC, ST आणि OBC साठी आरक्षणाची विशेष तरतूद आहे, पण OBC ची अचूक लोकसंख्या माहिती नसल्याने त्यांच्यासाठी राबवण्यात येणारे धोरण प्रभावी होत नाही। जातींच्या लोकसंख्येनुसार संसाधनांचे वाटप आणि संधीची समानता सुनिश्चित करता येणे गरजेचे असते। बिहारच्या 2023 च्या सर्वेक्षणात असे दिसून आले की 84% लोकसंख्या मागासवर्गीय आहे, त्यांना फक्त 50% आरक्षण दिलेले आहे। अशा प्रकारच्या डेटाशिवाय मागास जातींना त्यांच्या हक्काच्या संधी मिळत नाहीत। बिहारच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत 22.6 दशलक्ष लोकांना सबसिडी मिळालीच नाही, कारण लोकसंख्येचा अचूक डेटा उपलब्ध नव्हता। सामान्य वर्गाचा औपचारिक रोजगारामध्ये 64% वाटा आहे,
तर मागासवर्गीयांचा वाटा खूपच कमी आहे. ही असमानता दूर करण्यासाठी जातनिहाय डेटा आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा विविध केसमध्ये जातींचा डेटा मागितला, पण तो उपलब्धच होत नाही. महाराष्ट्रासाठी जवळचं उदाहरण म्हणजे ओबीसी साठी स्थानिक निवडणुकांमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी या डेटामुळे मदत होऊ शकते. यात जसे जातीनिहाय जनगणनेचे फायदे आहेत, तसेच काही तोटे देखील आहेत. काही तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक विभाजन होऊ शकते. जनगणनेसारख्या औपचारिक आणि प्रशासकीय सर्वेक्षणामध्ये जेव्हा प्रत्येकाला जात विचारली जाते, तेव्हा समाजाच्या नजरेमध्ये प्रत्येकाची जात असल्याचे लोकांच्या लक्षात येईल. यातून कथित उच्च जातीतील लोक हे अल्पसंख्याक आहेत हे दिसून येईल. अशा सर्वेक्षणामुळे प्रत्येकाच्या जातीची ओळख ठळक होईल, ज्यामुळे भेदभाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच जातींचा डेटा मतपेढीच्या राजकारणासाठी वापरला जाऊ शकतो. हे सगळे असले तरीही जातनिहाय जनगणनेच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? यातून खरंच सामाजिक न्यायाला बळ मिळेल की सामाजिक विभागणी वाढेल? पुढे आलेल्या आकडेवारीमुळे जातीय वर्चस्ववाद निर्माण होईल असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. जातनिहाय जनगणनेच्या घोषणेनंतर आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि हो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.